ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय दुसरा. सांख्ययोग. कर्मयोग विवेचन भाग 9. ओव्या आहेत 260 ते 263 आणि गीतेचा श्लोक आहे 46. मागच्या श्लोकात भगवंतांनी वेद त्रिगुणात्मक आहे असं सांगितलं होतं. आता त्या त्रिगुणात्मक वेदांचा आपण उपयोग कसा करून घ्यायचा ते या श्लोकात सांगतात. श्लोक 46. यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले तरी आपणास जेवढी तहान असेल तेवढेच पाणी प्यावे. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य संपूर्ण वेदाचा विचार करून त्यातील आपणास अपेक्षित जे शाश्वत तत्व त्याचे ग्रहण करतात. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले त्याची घेपी. जरी वेदात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनेक विधी निषेधांचे प्रकार सुचवलेले आहेत, तरी त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे. जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी तेतुलेही काय चाली जती सांगे मज. ज्याप्रमाणे सूर्योदय होतात सगळे रस्ते पुढे स्पष्ट दिसू लागतात, म्हणून तितक्याच सगळ्या रस्त्यांनी का जावायचे सांग बरं मला. का उदकमय सकळ जरी जाहले असे मही तळ तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगी. किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तेवढे जरी पाणी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच घेतो. तैसे ज्ञानीये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत ते वेदार्थाचा विचार करतात आणि मग त्यात शाश्वत व जे इष्ट त्याचेच ग्रहण करतात. गीतेतील या श्लोकाचा अर्थ अनेक प्रकारे केला जातो. शंकराचार्य या श्लोकाचा अर्थ सांगतात की कूप, तडाग इत्यादी लहान जलाशयात स्नानपानादींचे जे प्रयोजन सिद्ध होते ते सर्व प्रयोजन सर्व बाजूनी परिपूर्ण अशा महान जलाशयातही पूर्ण होते. म्हणजे त्यात ते अंतर्भूत आहेच. त्याप्रमाणे वेदोक्त सर्व कर्मांनी जे फळ मिळते ते ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाच्या म्हणजे संन्याशाच्या आनंदरूप फळात अंतर्भूतच असतं. पण हा अर्थ काही पटणारा नाही. 42 ते 44 श्लोकात भगवंतांनी काम्य कर्मे करणारे दुर्बुद्धी लोक आपल्या कामना पूर्ती करता वेदांकडे कसं पाहतात त्याचं वर्णन आलेलं आहे. हे वेदवादरत लोक आपल्या सुखोपभोगाकरता काम्य कर्मे करीत असतात आणि वरती वेदांनीच आज्ञा दिलेली आहे असं सांगतात. म्हणून भगवंतांनी 45व्या श्लोकात सांगितलं की वेद त्रिगुणात्मक आहेत. वेदांनी फक्त काम्यकर्मे करण्याचीच आज्ञा दिलेली नाही. आता या पार्श्वभूमीवर आपण कसे वागायचे ते सांगताना भगवंत म्हणतात की सगळीकडे पाणीच पाणी झालेले असताना आपल्याला तहान लागल्यावर आपण त्यातील सगळंच पाणी पितो का, की आपल्याला हवं असेल तेवढंच पाणी घेतो. तेव्हा पुष्कळ पाणी असलं तरी आपण त्यातले आपली तहान भागेल इतकेच पाणी पितो. त्याप्रमाणे वेदांनी जरी खूप गोष्टी सांगितल्या असल्या तरी आपल्याला आवश्यक असेल त्याचाच ज्ञानी लोक स्वीकार करतात. इथं भगवंतांनी कर्मयोगाचं 10वं सूत्र सांगितलं की वेदांचा उपयोग मनुष्याने विवेकाने करावा. यावान अर्थ या श्लोकात वेदाला पाण्यानं तुडुंब भरलेल्या जलाशयाची उपमा दिलेली आहे व वेदांबद्दल ज्ञानदेवांनी आदरही दाखवलेला आहे आणि मुमुक्षुला जलपानाची इच्छा करणाऱ्या मनुष्याची उपमा दिलेली आहे. जलपानाची इच्छा करणारा व युक्तायुक्त विवेक जाणणारा मनुष्य मोठ्या जलाशयाचा जसा विवेकाने उपयोग करून घेतो तसाच मुमुक्षुने वेदांचा उपयोग करून घ्यावा. थोडक्यात वेदांचा उपयोग करताना विवेचक दृष्टी ठेवली पाहिजे. या श्लोकाचे वेगवेगळे अर्थ करतात, पण ज्ञानदेवांनी शंकराचार्यांचा अर्थ स्वीकारलेला नाही. ज्ञानदेव सांगतात की वेदात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, विविध विधी निषेध सुचवलेले आहेत, परंतु त्यापैकी आपण आपल्या हिताचे असतील तेवढेच घ्यावं. गीतेत जसा पाण्याचा दृष्टांत दिलेला आहे त्याप्रमाणे ज्ञानदेव ही गोष्ट स्पष्ट करण्याकरता आणखी एक सूर्याचा दृष्टांत देतात. सूर्य उगवल्यावर सर्व मार्ग प्रकाशित होतात, पण पथिक त्यातल्या एकाच मार्गाचा स्वीकार करतो की सगळ्याच मार्गाने जातो. तसेच जरी वेदे बहुते बोलले
वेद जरी अनेक गोष्टी सांगत असले तरी मनुष्याने सारासार विवेक करून त्यातील आपल्याला उपकारक भाग असेल त्याचाच स्वीकार करावा. वेदांनी सांगितलेल्या सर्वच काम्यकर्मांचे अनुष्ठान करण्याच्या नादी न लागता ब्रह्मज्ञानास उपयुक्त तेवढ्याच भागाचं ग्रहण करावं. दुसरा दृष्टांत श्लोकातल्या प्रमाणेच पाण्याचा दिलेला आहे. पृथ्वीवर सर्व उदकमय झाले असले तरी आपण त्यातून आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो. त्याप्रमाणे ज्ञानी लोक वेदार्थाचा विचार करतात व आपल्याला शाश्वत व इष्ट असेल त्याचेच ग्रहण करतात. वेदाकडे पाहताना सुद्धा विवेचक दृष्टी हवी. आता वेदातील उपयुक्त भागाचे ग्रहण करताना कसा विवेक करायचा ते भगवंत पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.